हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू दिशा टेस्टी किचन। आज आपण कोकणातील एक पदार्थ बनवणार आहोत, तांदळाचे घावण आणि चटणी। तांदळाचे घावण आपण बिडाच्या तव्यावरती बनवणार आहोत, तरी किती व्यवस्थित जाळीदार आणि सॉफ्ट ही झालेले आहेत। तर ते कसे बनवायचे, त्याचबरोबर चटणीची रेसिपी आपण आज बघणार आहोत। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी मिक्सरच्या जारमध्ये किसलेलं खोबरं घेतलेलं आहे। त्याचबरोबर इथे मी 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। एक छोटासा, अगदी छोटासा असा आल्याचा तुकडा घेतलेला आहे। त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या आणि 1 वाटीभर अशी कोथिंबीर। आता आपण हे सर्व मिक्सरच्या जारमध्ये काढूया। त्यानंतर 1 चमचा जिरे, 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ। मीठ थोडं सुरुवातीला कमीच घालायचं, कारण नंतर आपण मीठ ऍड करू शकतो। आणि अर्धा लिंबाचा रस। आता ह्याच्यात सुरुवातीला अगदी थोडं पाणी आपल्याला घ्यायचंय, कारण जास्त पाणी घातलं तर ते नीट मिश्रण वाटलं जात नाही। आणि मग नंतर थोडंसं वाटून झाल्यावर आपण गरजेप्रमाणे थोडं आणखीन पाणी ऍड करूया। आता हे मी मिक्सरमधनं वाटून घेते। चटणी मी भांड्यात काढून घेतलेली आहे। कोथिंबीरीमुळे रंग पण किती सुरेख आलाय। आणि मी टेस्ट करून बघितली, मीठ आणि लिंबू वगैरे सर्व व्यवस्थित आहे। मी आता काही ऍड करणार नाहीये। आता आपण ही घावण बरोबर खायला घेऊया। आता घावण बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्या डबल आपल्याला पाणी घ्यायचं आहे, पण सुरुवातीला आपण थोडं थोडं पाणी ऍड करून मिश्रण मिक्स करूया, नाहीतर मग त्याच्या गुठळ्या होतात। बिडाचा तवा वापरताना तो चांगला तापवून घ्यायचा आहे। हे बघू शकता किती वाफा येत आहेत ते। आणि त्याला आधीही तेल लावलेलं, आता डोसा घालताना परत तेल लावते। ह्याला व्यवस्थित तेल लागणं महत्वाचं आहे। आणि जितक्या वेळा तुम्ही घावण घालणार तितक्या वेळा आपल्याला पीठ व्यवस्थित ढवळून घ्यायचंय, कारण तांदळाचं पीठ असल्यामुळे ते थोड्या वेळाने लगेच खालती बसतं। आता यावर आपण पीठ पसरवून घेऊया। तसं डोसाचं पीठ आपण चमच्याने पसरवतो तसंही पसरवायचं नाहीये, कारण एकदा चिकटलं की चिकट घालतील। तवा आता ही फुल स्पीड वरती आहे, त्यावर मी आता थोडं झाकण ठेवते। एक 10 ते 15 सेकंद आपल्याला हे वाफवून घ्यायचंय। आता थोडा वेळ झालेला आहे, मी झाकण काढून घेते। आता घावण आपण आधी चारी साईडनी मोकळं करून घ्यायचंय। तर लगत नंतर सुट्ट तवा चांगला तापलेला असेल तर आपलं घावण व्यवस्थित निघतं। हे बघा, आता आपण परतवून घेऊया। मस्त जाळीही आलेली आहे। आता इकडनं मी अगदी 5-7 सेकंद मी शेकून घेणार आहे, आणि आपल्याला घावण मग काढून घ्यायचंय। आता आपलं घावण दुसऱ्या साईडने पण तयार झालेलं आहे। मी एका प्लेटमध्ये आता काढून घेते। ह्याच पद्धतीने बाकीचे घावण मी करून घेते। आपले तांदळाचे घावण आणि चटणी खाण्यासाठी रेडी आहे। मस्त जाळीदार झालेत बघा घावण, आणि त्याचबरोबर लुसलुशीतही आहेत। तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करा। फ्रेंड्स, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा,
चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा. थँक्यू.